जमिनीचा वाटप करण्यासाठी वन खात्याने येऊरमध्ये बांधली भिंत. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील संवेदनशील भाग असलेल्या येऊर गावातील जंगलामध्ये वन खात्याच्या वतीने भल्या मोठ्या भिंतीचे बांधकाम केले जात आहे. वनप्राण्यांचा वावर असलेल्या जंगलात वन खात्याने भिंत बांधून कोणीतरी वन जमिनीचा मोठा भाग अलगद काढून देण्याचा घाट घातला जात आहे. ही कोणाची तरी सुपारीच आहे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला. येऊरमध्ये वन खात्याच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या भिंतीचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारासह पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की येऊरमध्ये जंगलात मध्यभागी वन खात्याकडून एक भिंत बांधली जात आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता एकही अधिकारी व्यवस्थित माहिती देऊ शकला नाही. या भिंतीच्या अलीकडे, पलीकडे, उजवीकडे, डावीकडे किंवा त्या भिंतीच्या शेवटी कोणाची जमीन आहे याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही. सर्व जमीन वन खात्याची आहे असे सांगितले जात आहे. मग भिंत बांधून विभागणी का केली जाते असा सवाल करून इतर हक्कामध्ये इतरांची नावे असलेल्या जमिनीमध्ये इतरांची नावे सुरक्षित करण्यासाठी ही भिंत बांधण्यात येत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर, काल तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला होता. येऊरच्या जंगलामध्ये भिंत बांधण्याचं काम सुरू होतं. आज तुम्ही स्वतः घटनास्थळी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित आहात. काय सांगाल त्याबाबत? नाही, बेसिक ही भिंत बांधतात. हा जो प्लॉट आहे हा कोणाचा तरी प्रायव्हेट माणसाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं मला आठवतं गेले 20 वर्षापूर्वी ती भिंत बांधण्यासाठी कोणीतरी आले होते आणि तेव्हाच्या फॉरेस्ट ऑफिसरने ती भिंत बांधून दिली नव्हती आणि ती भिंत तोडून टाकली होती. आता फॉरेस्ट ज्या पद्धतीने भिंत बांधत आहे त्या पद्धतीची भिंत बांधली गेली तर हा जो प्लॉट आहे हा खाजगी मालकाचा मोकळा केला. म्हणजे ही मोकळी करण्याची सुपारी आहे की काय? म्हणजे वन खातं सुपाऱ्या घेऊन प्लॉट देण्याचं कामाचं म्हणजे नियोजन केलं आहे की काय? जसं TDR हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात गेलंच नाही वन खातं. TDR मोकळा करून टाकला. आता परत तेच ही बरोबर भिंत आणि एवढी मोठी भिंत वन खात्या. आता आम्ही ताडोबा फिरतो, इथे फिरतो, तिथे फिरतो, आम्ही कधी एवढी मोठी भिंत बघितली नाही. याचं समोर मोठ्याच्या मोठं झाड पाडून टाकलं भिंत बांधताना. आणि आता सरळ म्हणतात की ही जमीन फॉरेस्टची आणि ही जमीन नाही प्रायव्हेट आहे. मग तुम्ही प्रायव्हेट माणसाला भिंत बांधून देत आहे का की तुझे पैसे आम्ही वाचवतो, 25% पैसे आम्हाला दे? त्यांनी गुगल मॅपच्या द्वारे एक मॅप देखील दाखवला. त्यांनी बाउंड्री केलेली आहे. संपूर्ण जे क्षेत्र त्यांच्यामध्ये येतात त्यांनी बाउंड्री केली असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की माझंही म्हणणं आहे की 1995 सालची हायकोर्टाची ऑर्डर आहे. पण जी प्रायव्हेट फॉरेस्ट आहे त्या प्रायव्हेट फॉरेस्टला विळखा घालून त्याला असं करून तुम्ही वनजमिनीची जमीन आहे असं दाखवून प्रायव्हेट फॉरेस्ट मोकळं करताय. समोर एअरफोर्सचं स्टेशन आहे. एअरफोर्सच्या स्टेशनसमोर कुठलीही भिंत बांधू नका असे एअरफोर्सचे आदेश आहेत. 96 दिवस झाले यांना जाग नाही. तो TDR गेला, यांच्या नजरेखालनं काढून घेतला. हेच ऑफिसर होते. 94 एकर खाजगी जमीन क्लिअर झाली तिथे. वनजमीन असताना ती खाजगी झाली. एवढे वर्ष आम्ही येतोय. हा जंगलाचा पट्टा आहे संपूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कचा. मग संजय गांधी नॅशनल पार्क आहे कुठपर्यंत? मग ते मेन गेटला गेट कशाला लावलं आहे? त्यांचं देखील म्हणणं आहे की बिबट्या देखील येतं त्यामुळे हे कंपाऊंड वॉल मारली जात आहे. तुम्ही घाला ना कंपाऊंड वॉल, त्याची मागणं घाला ना मागणं असं कंपाऊंड वॉल घाला ना. ही भिंत ही फक्त प्रायव्हेट जमिनी क्लिअर करण्यासाठी बांधलेली भिंत आहे. जर काम थांबलं तर भिंती तोडावी येणाऱ्या काळात. भिंती तोडावी येणाऱ्या काळात. नाही असं आहे की ह्यांनी जर आता पुढे 1 दिवस जरी काम केलं तर ही भिंत तोडून टाक. तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलला? मी अधिकाऱ्यांशी बोललो, सिनियर अधिकाऱ्यांशी बोललो. मी आता ह्या कमिटीमध्ये असलेल्या नितीन करिरांशी बोललो. ते म्हणाले मी स्वतः येतो आणि मी स्वतः हे सर्वे करतो. हे आता मोठी नावं घेत आहेत. मी आता कोणाचं नाव घेत नाही की त्यांचा आदेश आहे ते आम्हाला विचारतात तुम्ही काय करता कामं. अचानक जागे झाले ते. एवढं 95ची कोर्टाची ऑर्डर आहे ते अचानक जागे झाले. 100% हा प्लॉट सोडवण्यासाठी
अनेक जण प्रयत्न करत होते, यश आलं. इथल्या फॉरेस्ट ऑफिसरनी सुपारी उचलली, ही भिंत बांधून दिली की हा प्लॉट मोकळा झाला.